नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 8वी NMMS या परीक्षेचा निकाल कसा पाहायचा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शाळा त्यांच्या लॉगिनवरून सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहू शकते. परंतु जर तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट असेल तर तुम्ही घर बसल्या तुमचा निकाल पाहू शकता. तुम्हाला किती मार्क्स पडले. एक लक्षात ठेवा, आता जो निकाल लागणार आहे याच्यावरती फक्त तुम्ही पास आहात का नापास आणि तुमचे गुण एवढंच येईल. तुम्ही होल्डर झालात का नाही यासाठी तुम्हाला दुसऱ्या निकालाची वाट बघावी लागेल. तर पाहूया तुम्हाला किती मार्क्स पडले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, NMMS या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या मोबाईलमधील, तुमच्या PC मधील किंवा लॅपटॉपमधील ब्राउझर उघडावं लागेल. मग ते क्रोम असेल किंवा मग ते मोझिला फायरफॉक्स असेल. त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे MSCE Pune.in. जे तुम्ही इथं बघू शकता. मी सर्च केलेलं आहे. मी झूम करून दाखवतो थोडंसं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. पहा, हे सर्च केलं तुम्हाला MSCE Pune.in. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट उघडेल. इथं खाली जी वेबसाईट उघडलेली आहे तीच ती वेबसाईट आहे. मी त्यावरती क्लिक करत आहे आणि त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस उघडणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हां, हे अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. हा जो आलेला इंटरफेस आहे याच्यामध्ये पहा, या साईडला तुम्हाला NMMS इथं काहीतरी दिसत आहे. दिसते तुम्हाला सगळ्यांना. हे पहा, NMMS यावर न्यू असं काहीतरी आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की यामध्ये नवीन काहीतरी अपडेट आलेलं आहे. यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते दिसेल. पहा, या ठिकाणी NMMS एक्झाम 2025-26 तुम्हाला इथे दिसत आहे आणि 25-26 वरतीच क्लिक करायचे आहे तुम्हाला. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक नवीन इंटरफेस उघडतो. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन वेगवेगळे टॅब दिसत आहेत. एक आहे एक्झाम 25-26 न्यू आणि एक आहे 24-25. या 24-25 मध्ये तुम्हाला मागील वर्षी जे काही घडलेलं आहे त्याबद्दलचा रिझल्ट असणार आहे आणि वरी जे 25-26 आहे यामध्ये तुम्हाला या वर्षीचा रिझल्ट राहणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे क्लिक करा 25-26 मध्ये. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हा एक नवीन इंटरफेस येतो आणि ते कोपऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही. पहा, एका कोपऱ्यामध्ये इथे निकाल रिझल्ट असं दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर नवा एक इंटरफेस येतो. त्याच्या शेवटी इथं खाली तुम्ही बघू शकता इथं विद्यार्थ्यांचा सीट नंबर टाकायचा आहे जो तुमच्या हॉल तिकीटवरती असणार आहे आणि ते त्याचं आईचं नाव टाकायचं आणि सर्च केल्याचे सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येईल. एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक तुम्हाला टाकून दाखवतो. पहा, मी इथे एका विद्यार्थ्यांचा सीट नंबर टाकलेला आहे आणि त्याच्या आईचं नाव पण मी इथे टाकलेलं आहे. तुम्ही याला सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. पहा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी तो रिझल्ट दिसतो विद्यार्थ्याचा. तुम्ही इथे बघू शकता या विद्यार्थ्याला हा पास झालेला आहे. आता सध्या तुमच्या इथे फक्त एकतर पास येईल आणि तुमचे मार्क्स दिलेले असतील. किती पडले? 93 मार्क्स पडले त्याला. पहा, तुम्ही इथे बघू शकता हे तुमचे 2 पेपर्स झालेले. एक पेपर आहे तुमचा मॅट, एक आहे सॅट आणि याच्यामधील टोटल मार्क्स तुम्हाला इथे दिले 93 आणि हा पास झालेला आहे विद्यार्थी. हा विद्यार्थी पास होणार का फेल होणार एवढंच या रिझल्टमध्ये कळेल. मग तो होल्डर झाला का नाही हे तुम्हाला दुसऱ्या निकालामध्ये कळणार आहे आणि तो निकाल लवकरच लागणार आहे. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला ही माहिती समजली असेल असं मी गृहीत करतो. आता जर समजा कोणी शाळेमधील क्लर्क असतील किंवा शिक्षक त्यांना जर रिझल्ट बघायचा असेल तर इथेच या वेबसाईटवरती तुम्हाला शाळा लॉग इन असं दिसेल. बघा, इथे बघू शकता तुम्ही शाळा लॉग इन. या शाळा लॉग इनमध्ये तुम्ही क्लिक करू शकता. शाळा लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येतो. ठीक आहे, आता या ठिकाणी इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या वरच्या साईडला शाळेचा UDICE कोड टाकायचा असतो आणि इथे त्याचा पासवर्ड टाकायचा असतो जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला मिळालेला असतो. तर मी हे दोन्ही टाकतो. इथं टाकल्याच्या नंतर तुमचं लॉग इन होतं आणि लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं विद्यार्थ्यांची लिस्ट दिसते. बघू शकता तुम्ही इथं 1, 2, 3, 4, 10 विद्यार्थी दिले. ठीक आहे, तुम्हाला सगळे विद्यार्थीचे पाहण्यासाठी इथं कोपऱ्यामध्ये खाली बघू शकता इथे दिलेलं बघा दुसरं पण पेज आहे. या ठिकाणी सिलेक्ट करा 10. इथं विद्यार्थ्यांची संख्या एका पेजवर किती विद्यार्थी दिसायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जास्तीत जास्त 100 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही बघू शकता. ठीक आहे, मी इथे 20 करत आहे तर तुमचे 20 विद्यार्थी इथं 1 तास दिसून जाते. बघा, अगोदर 10 दिसत होते, इथे 12 दिसत आहेत. म्हणजे या शाळेने 12 विद्यार्थी रजिस्टर केलेले आहेत. ओके, आणि या विद्यार्थ्यांच्या समोर आता हे जे विद्यार्थी पहा इथं मी दाखवतो तुम्हाला. जसं की इथं गवळे प्रणाली म्हणून एक विद्यार्थिनी आहे. तिचा रिझल्ट पाहिजे मला. तर तिच्या समोर गेल्यानंतर इथे व्ह्यू असं दिलेलं आहे. हे व्ह्यू कोणतं बघा, मार्कशीटमध्ये व्ह्यू पहा तुम्ही. त्याला जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्यासमोर
त्या विद्यार्थिनीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा मेमो तुमच्या समोर येईल. तुम्ही इथं बघू शकता या विद्यार्थिनीला 96 मार्क्स पडलेले आहेत. इथं ही आपल्या क्लासचीच विद्यार्थिनी आहे आणि ही पास आहे. तुम्ही बघू शकता इथं पास झालेली आहे. तर आता माझ्या गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या अंदाजानुसार ही SC कास्टची आहे आणि हिला 96 मार्क्स म्हणजे ही 100% होल्डर होणारच आहे. तरी आपण रिझल्टची नक्कीच वाट पाहू आणि जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आपण होल्डर होऊ शकतो का नाही, त्यांनी माझा एक व्हिडिओ पहा ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षीचं कट ऑफ किती होतं, त्यानुसार तुम्ही तुमचा एक अंदाज लावू शकता. ठीक आहे. धन्यवाद. तर सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहीत धरतो. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.